आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला, आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला, झेंडा फडकला शुरांचा, SBMCC महाळुंगे इंगळे संघ खेळायला आला. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नितीन शेठ फलके, उपसरपंच श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे, माननीय शकरदादा तुपे, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे, SBMCC महाळुंगे इंगळे. धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची, धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची, दावणार ताकद तुम्हा जाकमाता स्पोर्ट्स शिरोलीच्या शुरांची. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय चिकाशेठ वाघमारे, माजी सरपंच प्रोप्रायटर हॉटेल वक्रतुंड, माननीय भरतशेठ जगदाळे, ओम साई इंजिनियर्स, माननीय सय्यद भाई इनामदार, KGN UPVC वुडटेक प्रायव्हेट लिमिटेड, जाकमाता स्पोर्ट्स शिरोली. धन्यवाद. मॅचला धडेकरी सुरुवात नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते. पंच मैदानाचा ताबा घेत आहेत, फलंदाजांनी देखील मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केलाय. अनेक मान्यवर या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातील क्रिकेट मोठं या मान्यवरांनी खऱ्या अर्थानं केलंय. नुकतंच ज्यांचं शुभागमन होताना जे पाहायला मिळालं आपल्याला सन्माननीय सचिनदादा खानवे, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे संचालक आहेत, त्याचबरोबर राहुल शेठ पानमन असतील. या ठिकाणी पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संचालक सन्माननीय सचिनदादा खानवे या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान संपन्न केला जातो आहे. श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे नगरीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शेखरभाऊ तुपे आणि छावई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय संदीपभाऊ माळुंकर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की सचिनभाऊ खानवे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी RPL कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जातो आहे. या ठिकाणी पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संचालक सन्माननीय सचिनदादा खानवे आणि मित्रपरिवार या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिला. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे चाकणनगरीचे उद्योजक सन्माननीय श्री सुधीर शेठ करपे यांचं या ठिकाणी शुभकामना. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. गो टू कॉम्बॉक्स ऐकूयात पहिल्या डावाकरता आणि पहिल्या इनिंगसाठी प्रवीण करपे सरांना. थँक्यू प्रवीण सर, थँक्यू सुमित सर. आपण पाहतोय खेड तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. काय जबरदस्त मॅच, दोन विनर संघांमध्ये आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेस बॅटर इथे परफेक्ट मिडल करेल, चेंडूला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाव दी बॉल टिपला जाईल, फलंदाज या चेंडूवरती फेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच काय जबरदस्त विकेट देखील मात्र आपण ह्या चेंडूवरती पाहिली. फलंदाज तिथे ॲज अ आयडॉल मॅन फ्रॉम जुन्नर बेल्ल्याचा सितारा इथे अज्जू बेपारीला माघारी पाठवण्यामध्ये गोलंदाजाला यश आलेलं आहे. क्षेत्ररक्षकाला देखील तिथे मी मनापासून धन्यवाद देईल, कारण सुंदर झेल तिथे मात्र अज्जू बेपारीचा तिथे त्यानं टिपलेला आहे. फलंदाज पहिल्या क्रमांकाचा इथे बाद झालेला आहे. सांघिक धावफलकाचा जर आपण विचार केला तर इथे अजूनही टीमचं खातं कुठल्याही पद्धतीने ओपन झालेलं नाही. 0 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. आयकॉन राजेश सोरटेला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका बाजूने राजेश सोरटे आहेत तर दुसऱ्या बाजूने ललित मुसाईला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कालचा दिवस देखील मात्र ललित मुसाईनं गाजवला होता. आजचा दिवस इथे मात्र त्याला देखील गाजवावा लागणार आहे.
काल देखील जर पाहिलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी राजेश सोटेने केली होती, फलंदाजी अप्रतिम केली होती. आज देखील चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी इथे मात्र राजेश सोटेला करावी लागणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज इथे मात्र निहाल तुसामधला आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय, अर्थातच स्वागतपर फटका चांगला होता. इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे डिसिजन येतोय, चेक केलं जाणार आहे. अर्थातच ओव्हर स्टेपिंग साठी इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. तिसरे पंच तिथे मात्र जोडले जाणार आहेत. टीव्ही अंपायरचा तिथे मात्र वापर केला जाईल. अप्रतिम स्पर्धा आहे, अप्रतिम नियोजन आहे. महाराष्ट्रातील नामवंत 3 पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. त्यामध्ये अजय आवले आहेत, संजय भालेराव आहेत, महेश जाधव सर आहेत. तिन्ही पंचांना मी मनापासून धन्यवाद देईल. अगदी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम पंचांचं काम देखील त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. धावफलकावरती एक धाव, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. खेड तालुक्याचा मिनी विश्वचषक बनायला देखील काही हरकत नाही, अशी असणारी ही नामवंत क्रिकेटची स्पर्धा आहे. नो बॉल, नो बॉल इथे मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. आणि पुढील चेंडू इथे मात्र प्रीहिट असणार आहे. मॅच इथे सुपर हिट आहे. पुढचा चेंडू इथे प्रीहिट, प्रीहिटची सुवर्ण संधी ललितसाठी असणार आहे. यावेळेस इथे मात्र अक्रॉस दी बॅट डीप मिड विकेटला हा फटका घेऊन काढलाय. अलाउन द कार्पेट पद्धतीचा फटका होता. विशेषतः त्या चेंडूवरती एकच धाव येणार आहे. एका धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती आकडे चेंज होतील. 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सार्थक शेठ गायकवाड, निहाल शेठ जाधव, रोहनदादा भालेराव, केतन साखरे, हरीश टिपरे आणि निहाल जाधव या सर्व मित्रपरिवाराचे या ठिकाणी शुभागमन. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पाहताय सायकल सौजन्य शुभा ट्रॉफी हाऊसचे सर्व अश्वजित बंटी सोडवडे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे लेजंड खेळाडू सन्माननीय सुभाष बिरदवडे सर आपण देखील या ठिकाणी उपस्थित. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र निर्धाव आलेले आहेत. धावफलक शांत असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं इथे प्रवीण सर मार्गस्थ आहे. जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र निहाल तुसामतकडनं इथे केली जाते. मावळ तालुक्यातील देहू रोडला तो बिलॉंग करतो. सातत्याने खूप मोठं क्रिकेट त्यानं देखील संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतभर देखील खेळलेला आहे. यावेळेस इथे मात्र बॅकवर्ड पॉईंटला अर्थातच थर्ड मॅनमध्ये हा फटका होता. त्या चेंडूवरती एकच धाव येणार आहे. एका धावेने धावफलक वाढेल. 4 धावा धावफलकावरती, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक इथे मात्र संपलं गेलं. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस अक्षयजी भोमाळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू राम सर. षटक पहिलं संपले. धावफलकावरती धावा आहेत. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 2ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती इथे गोलंदाज तयार असणार आहे. अर्थातच रवी सप्रेला आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 मध्ये तो इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल, तर दुसऱ्या बाजूने आयकॉन राजेश सोटे तयार असणार आहे. यावेळेस इथे मात्र सुंदर फटका, गॅप शोधलाय. सुईमधनं दोरा ओवावा त्या पद्धतीचा फटका होता. चिंटू सीमा पार. RPL 2024 चा चौकार. व्हिडिओ साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर इथे पाहिल्या तर 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती रवी यांचा चांगला समाचार घेतला राजेश यांनी.
पुढे सरसावत पुन्हा एकदा समोरच्या बाजूने अप्रतिम फटका राजेश सोटेच्या बॅटमधून आपण पाहिलाय. लागोपाठचा दुसरा चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र राजेश सोटेची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लागोपाठचे 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. धावफलकावरती धावा, 12 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचा जयंती सोहळा 12 जानेवारीला असतो. धावफलकावरती धावा देखील 12 आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटवरती पूर्णपणे चेंडू कनेक्ट झाला नाही. तिकडे ह्या चेंडूवरती कुठलीही धाव नसणार आहे. धावफलक शांत आहे. रवी सप्रे या स्थानिक गोलंदाजाला आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. मॅच देखील जबरदस्त आहे. एका बाजूने SBMCC म्हाळुंगे इंगळे, त्यांच्या विरोधामध्ये जाकमाता स्पोर्ट जगदंबा 72 या टीमला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रवी पुन्हा एकदा तयार. पुढे सरसावत इथे मात्र गॅप शोधलाय. लॉंग ऑनला चेंडू जाऊन पोहोचेल सीमापार. 4 धावेसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की मैदान के अंदर कभी हार नहीं होती. काय जबरदस्त कोशिश इथे मात्र राजेश सोटेच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत, 16 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. P2चं दुसरं षटक आपण पाहतोय. सुपर 8चा दिवस आहे. 2 संघांना आज प्रवीण सर या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागणार आहे आणि 2 संघ मात्र तिकडे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल देखील होणार आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु शॉर्ट मिड विकेटला तिकडे क्षेत्ररक्षक सचिन बर्गे आहेत. चेंडूला फील्ड करतील. 1 धाव आली. 1 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, 17 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 इथे मात्र विशेषतः मार्गस्थ आहे. रवी सप्रे द्वारा हे षटक इथे मात्र केलं जात आहे. राजगुरुनगर प्रीमियर लीग, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी आणि त्या पुण्यभूमीमध्ये आपण हा क्रिकेटचा अखंड सोहळा पाहतोय. स्विच हिट, जबरदस्त पॉवरफुल टोले जंग प्रहार. ललितचा स्टँड मार्क होता. चेंडू सीमा पार. 4 धावे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त स्टंट या चेंडूवरती आपण ललितचा पाहिलाय. स्टंट मार्क फटका, अर्थातच स्विच हिटच्या माध्यमातून चौकार देखील आपण पाहिला. धावफलक वाढले जाईल. धावफलकावरती धावा 21 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा. इथे 21 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये उद्योजक सचिन भाऊ सातपुते, अनिलजी शिवेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून RPL कमिटीच्या वतीने स्वागत. 21 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटके इथे आतापर्यंत संपलेली आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 साठी आपण अमरनाथ गोरे उर्फ सोन्या गोरेला देखील पाहणार आहोत. मिस्टर JPL या नावानं सातत्याने त्याची ओळख राहिली. बायकर मॅन म्हणून तो देखील सुप्रसिद्ध आहे. खेड तालुक्यातील चाकण गावाला बिलॉंग करतो. अर्थातच SBMCC टीमचे ते कॅप्टन आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण त्यांना पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने राजेश सोरटे हे देखील बॅटिंगच्या मार्कवरती तयार असतील. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा थोडासा बाउन्सर लेनचा चेंडू. अर्थातच एकट्यांच्या पाठीमागे आपण निहाल यांना देखील पाहतोय. अर्थातच त्या चेंडूवरती बाईच्या माध्यमातून 1 धाव
देखील मात्र पाहतोय. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 22 धावाच्या मात्र धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 रन ऑन स्कोर कार्ड. 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. जाळं मातलं इथे विणलं जातंय. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये वाह काय जबरदस्त आहे. स्विच हिट चेंडू सीमा पार. ललितच्या बाट मधनं षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धावफलक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मांडले जाणार आहे. धावफलकावरती धावा तब्बल 28 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. काय जबरदस्त मॅच आहे. दोन्ही संघांमध्ये जबरदस्त आयकॉन आहेत. जबरदस्त आयडॉल आहेत. म्हाळुंगे इंग्लंड टीम मध्ये आपण आयकॉन आसिफ शेखला देखील पाहतो. आयडॉल निहाल तुसामतला देखील पाहतोय. दुसऱ्या बाजूने अज्जू बेपारी आयडॉल आहेत. तर राजेश सोटे आयकॉन आहेत. स्थानिक खेळाडूंचा देखील भरणा आहे. दोन्ही टीम मध्ये खेड तालुक्यातील नामवंत असे खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीचा एकच सार्थ इथे मात्र या स्पर्धेसाठी राहिला की इथे मात्र स्थानिक खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ आयोजकांनी प्राप्त करून दिलेलं आहे. आणि त्या चांगल्या क्रिकेटच्या रंगमंचावरती खेड तालुक्यातील अनेक खेळाडू चमकलेले देखील आहेत. सुपर 8चा थरार आपण पाहतोय. सरळ बाटने इथे मात्र फटका खेळला आहे. ललित ऑन फायर. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. व्हिडिओ साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. प्रेक्षकांसाठी आज देखील लकी ड्रॉ असणार आहे. लकी ड्रॉची कुपनं ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी खरेदी करायची आहेत त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क करायचा आहे. त्या ठिकाणी वितरण चालू आहे. 20 रुपयामध्ये आपल्याला कुपन तिथे भेटणार आहे. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे पाहिल्या तर 32 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज मॅच. इथे मात्र 2 विनर टीम मध्ये आपण पाहतोय. बॅटिंगच्या मार्कवरती बॅटर इथे मात्र तयार असतील. गोलंदाजीच्या मार्कवरती अमरनाथ सोन्या गोरेला आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र थोडासा बाहेरचा चेंडू होता. बॅटवरती चेंडू कनेक्ट केलाय. तिकडे जर पाहिलं तर काव कॉर्नर मिड विकेटला सचिन बर्गे सर आहेत. डायरेक्ट हिटिंगचा प्रयत्न केला होता जरूर परंतु अप्रतिम धावा देखील पळून पूर्ण केलेल्या असतील. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धावा जर आपण चेक केल्या तर इथे 34 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 34 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त मॅच. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. आयोजकांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या कष्टाचं सार्थ असं चित्त आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. RPL 2024 यावेळेस थोडासा लोवर चेंडू होता. बॅटने इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एकच धाव येणार आहे. एका धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावयास कोणी. तुम्ही वाट कुणाची पाहू नका. यश तुमच्या जवळ आहे. या क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जिंकल्याशिवाय थांबू नका. अर्थातच यश जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर या क्रिकेटच्या मैदानावरती झिजावं लागतं. सातत्यपूर्ण सराव देखील लागतो. जिद्द चिकाटी या सर्वांच्या जोरावरती तुम्ही मात्र अप्रतिम क्रिकेट खेळू शकता मैदानावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता परंतु पूर्णपणे बॅटवरती चेंडू आला नाही. अजय अवधे तिकडे आहेत. आम्हाला कळवतील लेगबाईच्या माध्यमातून एक धाव तिकडे पळून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 36 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिली 3 षटकं इथे मात्र संपली जातील. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. धावफलकावरती धावा जर आपण सुमित सर पाहिलं ना तर 36 धावा धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकं सुमित सर सुरुवातीची इथे संपलेली आहेत. मॅच देखील सुपर हिट चालू आहे. सुपर 8चा आजचा दिवस आहे. SBMCC म्हाळुंगे
इंगळे या टीमला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ती टीम इथे मात्र पाहायला भेटते. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं ना तर जाक माता स्पोर्ट जगदंबा 72 शिरोली टीमला देखील आपण पाहतोय. ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. अर्थातच जर पाहिलं ना तर आज सुपर 8 मधनं आपल्याला 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना पाहायला भेटणार आहेत आणि 2 संघ मात्र सुमित सर या स्पर्धेचा निरोप घेणार आहेत. आता 3 षटकं संपली, 36 धावा धावफलक्यावरती. आता 3 षटकांमध्ये जे विश्लेषण असणार आहे ते मात्र आपल्या समोर घेऊन येणार आहेत याच खेड तालुक्यातील नामवंत समालोचक सुमित सुतार सर. थँक्यू धन्यवाद सर. यावेळेसचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. राजेश सोरटेचा झंझावात चेंडू खेळलाय डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. राजेश सोरठेनं मैदानावरती आक्रमण केलं. इथे गोलंदाज रवी सप्रे आपण पाहताय षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती मैदानावरती बिग ब्लास्ट आलाय आणि तिथे षटकाराने तिथे स्वागत केलंय. 42 धावा धावफलकावरती आहेत. विश्वा दिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी केला संसार पंढरी, शिवरायांनी रोवला स्वराज्याचा झेंडा, असा माझा महाराष्ट्र धर्म राजवेडा. हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या खेड तालुक्याच्या या मायभूमीमध्ये आपण पाहताय हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुलावरती हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम मैदानावरती सुरू आहे. दिवस क्रमांक 5 आज क्रिकेटचा धगधगता थरार सुपर 8चा थरार मैदानावरती जो मात्र खेळला जातोय. 2 नामवंत दिग्गज संघांची इथे पडलेली गाठभेट. SBMCC म्हाळुंगे इंगळे विरुद्ध जाकमाता स्पोर्ट्स जगदंबा 70+ शिरोली या 2 संघांमध्ये या ठिकाणी सामना सुरू आहे. पुन्हा एकदा बॅटची एज आहे, झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू समोर पडलाय. एफर्ट्स खूप सुंदर आहेत. आपण या ठिकाणी पाहताय बॅकवर्ड पॉइंट रिजनमधनं आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सुंदर असं जाळं विणलं. मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण लागलं गेलंय. ललित मुसळे आणि आयकॉन राजेश सोरटे यांना मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहताय. पहिला फलंदाज जाकमाता स्पोर्ट्स जगदंबा 70+ शिरोली या संघाने इथं मात्र गमवलाय. तर षटक क्रमांक 4 साठी रवी सप्रे गोलंदाज पुन्हा एकदा SBMCC म्हाळुंगे इंगळे संघाकडनं तो मात्र तयार होतो आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र फेरबदलाव केले जाणार आहेत. चेंजेस देखील महत्त्वाचे आहेत. आज क्रिकेटचा खेळ अतिशय शांत चित्ताने मैदानावरती खेळावा लागणार आहे. वाह, हा चेंडू मात्र सुरेख दर्जेदार चेंडू केलाय. रवी सप्रेनं मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक केलंय. कारण आपण पाहताय या मैदानावरती खऱ्या अर्थानं फलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे. गोलंदाजांसाठी कर्दन काळ असणारं मैदान. काल आपण पाहिलं गुजरात की खुशबू जिग्नेश पटेलवरती देखील आक्रमण होत होतं. मात्र सायंकाळ सत्रामध्ये देखील जिग्नेश पटेलनं तिथे एक बहरदार गोलंदाजी केली होती. शुभम शेळके सारखा आयडॉल इथे मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने खेळला. त्यानंतर कृष्णा सातपुते सारखा आयकॉन मैदानावरती आपण पाहिलं एक दर्जेदार खेळ करून गेलाय. आयकॉन आयडॉल पाठोपाठ स्थानिक खेळाडू देखील या मैदानावरती मात्र चमकलेले आहेत. ललित मुसळे कालच्या सायंकाळ सत्रामध्ये आपण पाहताय हे नाव देखील चमकलं. कुलदीप धायबर हे नाव देखील मैदानावरती आलेलं आहे. सागर दरेकर हे देखील हे नाव आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. एक दर्जेदार खेड तालुक्यासाठी खेळणाऱ्या खेळाडूंनी केलाय. अनिकेत रोडेची झंझावाती खेळी, आशुभाऊ बंडलकर यांची फलंदाजी काल मात्र मैदानावरती खूप काही सांगून गेलीत. आणि आज मात्र आपण पाहताय सुपर 8च्या थरारामध्ये कोणता खेळाडू मात्र अग्रेसर असणार आहे आणि कोण मात्र आपलं नाव सिद्ध करेल हे आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र हा चेंडू राजेश सोरटेसाठी मात्र अतिशय सुंदर चेंडू रवी सप्रे या गोलंदाजाकडे गेला. अनुभव पाठीशी आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. जन्मता कोणीच परफेक्ट नसतं, त्याची प्रॅक्टिस त्याला परफेक्ट बनवते. आज मात्र रवी सप्रे अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. मात्र टेनिस क्रिकेट जगतामधील एक दर्जेदार खेळाडू पिंपरी चिंचवड शहराला बिलॉंग करणारा राजेश सोरटे मैदानावरती तयार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खंडून काढला जाईल. चेंडू आपण पाहताय अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनमध्ये फटका सजवला. सचिन बर्गे आपण पाहताय चेंडू कव्हर करतील. चेंडूची फेक येईपर्यंत एक सिंगल घेतलीत आणि सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना जाकमाता स्पोर्ट जगदंबा 72+ शिरोली संघाच्या धावफलकावरती 1 गडी बाद 45 धावा इथे नोंदवल्या गेल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक कुलदीप शेठ कहाणे
या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे कडुसगावचे सुपुत्र आणि टेनिस क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेटचे नामवंत पंच अजित भागवत सरांचे या ठिकाणी शुभागमन. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सुमित सर. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय रबी सब्रेची गोलंदाजी पाहिली, एक अप्रतिम गोलंदाजी होती. पहिल्या डावामध्ये देखील पाहिले त्यांनी एक कमालीची कामगिरी केली. मैदानच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला आहे. निहाल टू समाज बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, शतरक्षक तिथे डाऊन दी बॉल, एक अप्रतिम शतरक्षण आहे. चेंडूला बॅक पकड फिल्ड केली आहे, फेकी देखील सुरेख आहे. एक धाव आली तिथे थर्ड वॅन पंतांकडे अपील इथे विजय निर्णय कळवलाय. काय कळवताय तिथे देखील आपण पाहणार आहेत. थर्ड मॅनकडे इथे निर्णय पाठवलाय. षटकार असेल की चेंडू अडवला असेल हे देखील आपण पाहणार आहे, परंतु थर्ड मॅनचे पंच देखील इथे कळवणार आहेत काय निर्णय असेल. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. ऑफिशियल 3 पंच आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतायत आणि टेक्नॉलॉजीच्या वापरानुसार आपण या ठिकाणी पाहणार आहोत हा चेंडू सेफ आहे की षटकार आहे. सचिन बर्गे सर आपण पाहता एक सुंदर क्षेत्ररक्षण करताना आपण या ठिकाणी पाहिलं. लीग पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना SBMCC म्हाळुंगे संघाकडनं एक दर्जेदार खेळ होत नव्हता, कारण त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की त्यांच्या मुलाचा छोटासा अपघात झाला होता, त्यामुळे मानसिक संतुलन नव्हतं बरोबर. आणि त्यानंतर मात्र आज सचिन बर्गे यांचा खेळ जर पाहिला ना तर अतिशय उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राच्या काडाकोपऱ्यामध्ये खेड तालुक्याचं नाव घोषित केलेलं आहे. सेफ आहे. जाऊया मैराडाच्या आतमध्ये. सचिन बर्गेसाठी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. उत्तम क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहताय. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळाला आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा निहाल मधला आपण पाहणार आहे. इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक मैदानच्या आतमध्ये हाताळेल. षटक क्रमांक 5 मैदानच्या आतमध्ये. यावेळेस रिवर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता. ललित मुसळेसाठी हा चेंडू मैदानच्या आतमध्ये डॉटला आहे. स्वतःवरती थोडासा नाराज होईल. मैदानच्या आतमध्ये पुन्हा एकदा जर पाहिलं तर धावफलकावरती जर धावफलक पाहिला तर एक बाद 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. देहरोड या शहराला बिलॉंग करून या ठिकाणी आपण पाहतोय RPL चषकामध्ये तो दाखल झाला आहे. इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज आहे. यावेळेस काय फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षकच्या मस्तक पे दस्ते, चेंडू जाईल लांब लांब लांब, षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. इथे जर पाहिलं तर षटकार खेळलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर धावून पोहोचलाय. तब्बल संघाचा अर्धशतक पूर्ण झालंय. 52 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. गोलंदाज पुढे एकदा निहाल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. तिथे आपण पाहताय सावधतेने डिफेन्स केला जातोय. चेंडू लॉंग ऑन मिड ऑन रिजनमध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहताय चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि चेंडूची फेक होईपर्यंत एक सिंगल घेतलीत. कोशिश पे बुनियाद हो तो कोई गम नहीं, मंजिल नेक होनी चाहिए. रास्ते अनेक हो सकते हैं, मंजिल एक होनी चाहिए. आज मैदानावरती निर्धार केलाय की फक्त विजय मिळवायचा आहे आणि स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीसाठी पोहोचायचं आहे. आज तुल्यबळ 4 संघ या मैदानावरती खऱ्या अर्थाने संघर्ष करणार, ही क्रिकेटची लढाई खेळणार आणि तिथनं मात्र 2 संघांचा प्रवास इथं थांबणार आणि 2 संघ मात्र बक्षीस पात्र फेरीसाठी पात्र होणार आहेत. यावेळेस फटका सुरेख खेळला. तिथे आपण पाहता क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडूचा पाठला करेल. पाहता क्षेत्ररक्षण तिथे सुरेख आहे. दुसऱ्या धावेला बलांकल आहे. तिथे 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल तिथे आपण पाहतोय पंचांकडे चौकार आहे की नाही हे चेक करण्यासाठी पाठवले. तिथे पंच देखील कळवणार आहेत. तर पाहिलं तर एक चांगली फलंदाजी मैदानच्या आतमध्ये करताना राजेश सोरटे आणि ललित मुसळे ही जोडी आहे. धाबांची लयलूट मैदानच्या आतमध्ये करतायत, परंतु जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले. आत्तापर्यंत बनवल्यात 53 धाबा. इथे षटकार असेल चौकार असेल का हे देखील पाहणं मैदानच्या आतमध्ये गरजेचं आहे.
चौकारे 4 धावा आल्यात. चौकारच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 57 या अंकावरती. 57 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न देखील तिथे सुरेख होता, परंतु वेगवान चेंडू होता. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. निहाल स्वतः चेंडूचा पाठलाग करत होता. पाहता पाहता तिथे काय झेल सुटला आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निहाल तुसामद इथे गोलंदाजी करत होता आणि झेल घेण्याचा प्रयत्नात असताना त्या मात्र तिथे झेल सुटला आणि चेंडू आपण पाहतोय पायाला लागून थेट सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार मिळाला. 4 धावांच्या साह्याने धावफलक देखील बदललं. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर जाकमाता स्पोर्ट्स जगदंबा 72+ शिरोली हा संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना 1 गडी बाद 61 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. SBMCC म्हाळुंगे इंगळे हा संघ देखील मैदानावरती आपण पाहिलं पाठीमागच्या सामन्यातला विजयी संघ आहे आणि सामना क्रमांक 1 मधून जाकमाता स्पोर्ट्स जगदंबा 72+ शिरोली हा संघ देखील या ठिकाणी आजच्या दिवसभरातील पहिला विजय इथे संपादन केलेला आहे. विद्यमान उपसरपंच नितीन शेठ फलके आणि माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेखरदादा तुपे यांच्या मालकत्वाची टीम आपण पाहता SBMCC म्हाळुंगे इंगळे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण गोलंदाजी करते आहे. जगदंबा 72 अर्थात जाकमाता स्पोर्ट्स शिरोली हा संघ देखील तेवढ्या ताकदीचा आहे. चिकाशेठ वाघबारे, भरतशेठ जगदळे आणि सय्यदभाई इनामदार या 3 संघ मालकांच्या मालकत्वाची टीम मैदानावरती आहे. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतो आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रशांत उत्तेकर आपण या ठिकाणी पाहत आहे. लीग फॉर्मॅटमध्ये मैदानावरती प्रशांत उत्तेकरनी खऱ्या अर्थानं SBMCC म्हाळुंगे इंगळे या संघासाठी एक दर्जेदार गोलंदाजी केली होती. 62 धावांवरती आपण पाहत आहे संघाचं स्कोर कार्ड ते मात्र जाऊन पोहोचत आहे. षटक क्रमांक 6 अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये प्रशांत उत्तेकर इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावताना आपण पाहतोय. इथे काय बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक के मस्तक पे दस्तक. आउट ऑफ दी पार्क बंगाली रसगुल्लाचे रन षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीचे. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं जाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ शिरोली संघाचे संघमालक ओमसा इंजिनियरचे सर्वेसर्वा अनेक प्रतितेश उद्योजक आदरणीय भरतशेठ जगदाळे या संघमालकांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल संघमालकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 68 धावा धावफलकावरती आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये राजेश सोरुटे मैदानाच्या आक्रमण करतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उठतायत अगडीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. 6 रन षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. राजेश सोरटे इथे थांबायला तयार नाही. मैदानाच्या आतमध्ये 20 चेंडू आणि 44 धावांची भरदार खेळी मैदानावरती करतो आहे. 12 चेंडू 27 अंकावरती ललित मुसळे नाबाद आहे. संघाचा धावफलक 74 अंकावरती पोहोचलेला आहे. प्रशांत उत्तेकर पुन्हा एकदा गोलंदाज. ह्या वेळेचा चेंडू मात्र तिथे आपण पाहताय वाईड खेळवलाय. उजव्या एसटीच्या खूप दूरवरनं जाणारा चेंडू आहे. मुख्य पंच फिरलेत आणि त्यांनी दर्शवले चेंडू अवांतर आहे, अतिरिक्त आहे. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं कडूस नगरीचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व अजिजभाई तुरुक यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समेत आदरणीय नासिरभाई अन्सारी यांच्या देखील या ठिकाणी शुभागमन होते. आपलं हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. राजेश सोरटे इथे थांबायला तयार नाही. 21 चेंडू आणि 50 धावांची भरदार खेळी आणि
आयकॉन राजेश सोरटेचं अर्धशतक मैदानावरती नोंदवलं गेलंय. एक जबरदस्त खेळ मैदानावरती केलीत. 81 धावा मैदानावरती जाकमाता स्पोर्ट शिरोली या संघाच्या खात्यावरती लागल्या गेल्यात. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारे भीमाशंकर देवस्थान हे खेड तालुक्यामध्ये आहे. अलंकापुरी श्री क्षेत्र आळंदी देवाची हा खेड तालुका आहे. भोरगिरी गडद भामचंद्र ह्या कोरीव लेण्या आहेत, तर शिंगी कुंडेश्वर वर्सुबाई यासारखी शिखरं देखील या खेड तालुक्यामध्ये आहेत. सह्याद्रीचा वसा वारसा जपणारा, वारकरी संस्कृतीचा वसा वारसा जपणारा आणि पंचतारांकित MIDC औद्योगिकरणाचा वसा या खेड तालुक्याच्या पवित्र पावनभूमीमध्ये आहे. आज मैदानावरती आपण पाहताय जेवढा खेड तालुका आपण जर पाहिलं तर क्रिकेट वेडा आहे, तेवढा बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर आहे. आणि आज आपण पाहताय या हुतात्मा शिवराम हरी क्रीडा संकुलावरती हा टेनिस क्रिकेटचा महाकुंभमेळा सुपर 8चा थरार मैदानावरती सुरू आहे. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे आपण पाहताय सुरेख आला. मैदानावरती राजेश सोरटेला हा चेंडू खेळता आला नाही. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. एक डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूच्या मैदानावरती सांगता होईल. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 6 षटकांचा खेळ संपलाय. पहिला डाव, पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपली जाते. जाकमाता स्पोर्ट्स जगदंबा 72+ शिरोली संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना एक गडी बाद झाला. 81 धावांपर्यंत त्या संघाने इथे मजल मारलीत. राजेश सोरटेला आपण पाहिलं 23 चेंडू 50 धावांवरती मैदानावरती आकर्षक फलंदाजी साकारली. ललित मुसळे 12 चेंडू 27 अंकावरती नाबाद. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 81 धावा जाकमाता स्पोर्ट जगदंबा 72+ शिरोली या संघाने बनवल्यात आणि विजयासाठी SBMCC म्हाळुंगे इंगळे या संघाला 36 चेंडू 82 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं योगेश उर्फ बाळाभाऊ खराबे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होतोय. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीनं 5व्या पर्वामध्ये योगेश दादा खराबे आणि मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत आहे. सुरू असणारा सामना 2 विजेत्या संघादरम्यान इथे आपण पाहतोय. पहिल्या मॅचचा पराभूत संघ आणि दुसऱ्या मॅचचा पराभूत संघ या दोनही टीमच्या कॅप्टनने विनंती केला तर आपण प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी आपण संपर्क करा. दोनही संघाच्या संघनायकांना आमची विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहे. दोनही कॅप्टनना आमची विनंती असेल आयोजक कमिटीच्या वतीनं आपण प्लेइंग 11 जमा करा आणि टॉससाठी आपण संपर्क करा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 5वं पर्व आपण या ठिकाणी संपन्न करतोय. RPL 2024च्या निमित्तानं अनेक बक्षीसदाता आहेत, अनेक स्पॉन्सर आहेत, त्यांचा नामोल्लेख आपण गेली 5 दिवस या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. मी डीजेला विनंती करेल आपण जाकमाता स्पोर्ट्स क्लब संघाचं सुमधुर संगीतामध्ये या ठिकाणी स्वागत करूया. धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची. धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची. धावणार ताकद तुम्हा जाकमाता स्पोर्ट्स शिरोलीच्या शुरांची. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय चिकाशेट वाघमारे, माजी सरपंच प्रोप्रायटर हॉटेल वक्रतुंड माननीय भरतशेठ जगदाळे, ओम साई इंजिनियर्स, माननीय सय्यद भाई इनामदार, KGN UPVC वुडटेक प्रायव्हेट लिमिटेड, जाकमाता स्पोर्ट्स शिरोली. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं आपण ट्रान्सच्या माध्यमातून स्वागत केलं आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक स्पॉन्सर आपल्याला लाभलेले आहेत. विशेष करून गेली 5 दिवस आपण स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आपण विशेष पारितोषिक देऊन खेळाडूंचं गुणगौरव या ठिकाणी करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच किताबासाठी ज्यांनी बॉटलचं सौजन्य दिलेलं आहे संस्थापक CEO PVN इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन विश्वासाबा निकत, गॉगलचं सौजन्य देणारे ॲडव्होकेट राजकुरनगर आतिकबाई सय्यद, ॲडव्होकेट राजकुरनगर गणेशदादा गाडे, मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक टी शर्टचं सौजन्य देणारे सहसचिव प्रणित बाळासाहेब गोपाळे, सहसचिव सचिन प्रभाकर गोपाळे, त्याचबरोबर सॅक्स सौजन्य मॅन ऑफ द मॅचसाठी देणारे एकविरा एंटरप्राइजेस राजगुरुनगरचे मनोजदादा थिगळे, स्लीव आणि गार्डचं सौजन्य देणारे युवा उद्योजक कुमार शेठ सांडबोर, तर प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक बॅटचं सौजन्य देणारे पसायदान स्पोर्ट्स शॉपी आळंदी सोमनाथ भाऊ गायकवाड, SK स्पोर्ट्स शॉपी भांबोली शिंदेगाव सोमनाथ कारले, OV स्पोर्ट्स शॉपी राजकुरनगर मंगेश गायकवाड उमेश गायकवाड, जगदंबा 72+ स्पोर्ट्स शॉपी महेंद्र सावंत ललित मुसळे या प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक बॅटचं सौजन्य करणाऱ्या बक्षीसदात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा,
SBMCC महाळुंगे इंगळे संघ खेळायला आला. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नितीन शेठ फलके, उपसरपंच श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे, माननीय शंकरदादा तुपे, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे, SBMCC महाळुंगे इंगळे. धन्यवाद डीचे. प्रत्येक टीमचं आपण स्वागत करतोय सुमधुर संगीताच्या आणि ट्रान्सच्या माध्यमातून. परंतु सगळ्या प्रेक्षकांना आमची पुन्हा एकदा आग्रहाची विनंती आहे, लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण प्रत्येक दिवशी एक भाग्यवान प्रेक्षक विजेता त्याला एक स्पोर्ट्स सायकल आपण देऊन सन्मानित करतोय. पहिल्या दिवशीचे भाग्यवान प्रेक्षक विजेता आहेत कावरामांना मेंढे, दुसऱ्या दिवशीचे भाग्यवान प्रेक्षक विजेता आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं नितीन भाऊ सावंत, तिसऱ्या दिवसामध्ये लकी ड्रॉचे प्रेक्षक भाग्यवान विजेता आहेत साईनाथ गारगोटे कडूस, तर कालच्या चौथ्या दिवसामध्ये लकी ड्रॉ भाग्यवान प्रेक्षक विजेता आहेत महाराष्ट्र पोलीस ईश्वर भाऊ कदम. या 4 प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण स्पोर्ट्स सायकल दिलेला आहे. तर आज देखील आपण दिवस क्रमांक 5 मध्ये लकी ड्रॉचे कुपन वितरण सुरू झालेलं आहे. ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती केली जाते, मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीचे सदस्य आणि या स्पर्धेचे काही आयोजक मंडळी लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण करतायत. ज्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा आणि सायंकाळी शेवटची मॅच संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ तो मात्र या ठिकाणी करणार आहोत. प्रत्येक दिवशी आपण भाग्यवान प्रेक्षक विजेत्याला एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करतोय. त्यामुळे मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करेल की आपण जास्तीत जास्त प्रेक्षकांनी लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हा. सायंकाळी आपण लकी ड्रॉ तो मात्र संपन्न करणार. मॅच सुरू होते. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तम सावंत सर. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूवरती आणि या सिंगल घेत खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जात आहे. या अगोदर आपण समालोचन ऐकलं, सुमित सुतार सर, त्या अगोदर कालेकर सर, प्रवीण करपे सर. अगदी या खेड तालुक्यात देखील अनेक समालोचक घडताना पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर नक्कीच अगदी आपण पाहतोय उत्तम सावंत सर सद्यस्थितीला खेड तालुक्यात एक नामांकित समालोचक म्हणून काम करतायत आणि महाराष्ट्रभर उत्तम सावंत सर यांचं देखील आपण समालोचन नक्कीच ऐकतो आहे. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय आणि या खेड तालुका व्यतिरिक्त प्रत्येक दिवशी या ठिकाणी एक समालोचक नक्कीच आपण काम करताना त्या ठिकाणी पाहिलाय. चांगला फटका ऑफ साइडच्या दिशेला, चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर, खणखरीत चौकार, 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. सचिन एक अर्धशतक ठोकलंय. सकाळच्या सत्रापासून एक वेळेला मॅन ऑफ द मॅच देखील घेतलेली आहे. सचिन बर्गे नेत्र दीपक फटके दिवसभराच्या सत्रात त्याच्या बॅट मधून येताना जे पाहायला मिळालेले आहेत. या अगोदर एक प्रतिम चौकार सचिन बर्गे यांच्या बॅट मधून आपण पाहिला. धावफलकावरची धावा आहेत त्या 5. 34 चेंडू 77 धावांचं लक्ष्य ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक अगदी आपण पाहतो आहे. पहा या वेळेला अगदी आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू पोहोचेल. फाईन लेग दिशा निवडायची होती. चेंडू डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईन सीमारेषा पार, चौकारासाठी 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आपण पाहते स्पर्धेच्या निमित्तानं विशाल शेठ तिगळे, माऊली शेठ बोरकर, नितीन भाऊ तायडे, गार्गी कन्स्ट्रक्शनचे सर्व अमित भाऊ सौताडकर, MB स्पोर्ट्स आणि शिवबा ट्रॉफी हाऊसचे सर्व हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक महेशजी चव्हाण सर आणि सगळा मित्रपरिवार उपस्थित आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. कव्हरच्या दिशेला त्या ठिकाणी चेंडू जाताना आपण पाहिला. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर मात्र 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पत्रकार भानुदास पराड साहेब नक्कीच अगदी आपण पाहतोय त्यांची स्वतःची स्पर्धा चालू आहे पाथर्डी या ठिकाणी. स्वतः आयोजक आहेत परंतु या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून येऊन सामन्यांचा आनंद घेत आहेत. भानुदास पराड साहेबांचं मी मनापासून मात्र स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती या सिंगल घेतली जाईल. पुन्हा एकदा एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल
षटकाची होईल समाप्ती. राजेश सोरटेचं षटक संपतंय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 11 धावा. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर समीकरण तयार झाले 30 चेंडू 71 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं रौंदळवाडी नगरीचे माजी सरपंच आदरणीय संतोषभाऊ रौंदळ यांच्या ठिकाणी शुभागमन होतंय. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगमध्ये त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड, येलवाडी, वेताळे, वाडा या संघाचे संघमालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय रणजितभाऊ गाडे पाटील यांचे बंधू, युवा उद्योजक आदरणीय दिनेशभाऊ गाडे पाटील आणि त्यांचा मित्रपरिवार सकाळपासून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर हुतात्मा राजकुरी सोशल फाउंडेशनचे आणि माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कैलासरावजी दुधाळे साहेब हे देखील आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आपलं हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक कार्य या तालुक्याच्या माध्यमातून या राजकुनगर शहरात आपण पाहिलेलं आहे. अशी व्यक्तिमत्व आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आसिफ शेखच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. आसिफ शेख नावाचं वादळ महाराष्ट्राच्या बाहेर नेहमीच आपण घोंगावताना पाहिलेला आहे. आज राजगुरुनगर खेड हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये अगदी आपण पाहतो आहे एक नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा स्कोर कार्ड वरती बिनबाद. ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी मात्र जारी असताना 29 चेंडू 65 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळेल, गोलंदाजी मार्क वरती आहे महेंद्र सावंत. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी मात्र सज्ज आहे. आसिफ या वेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. उलट्या दिशेला जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न. चांगले एफर्ट पाहायला मिळाले शतरक्षकाचे. त्या ठिकाणी मात्र एकूण धावा घेतल्या गेल्यात त्या 3 धावा त्या ठिकाणी मात्र ज्या घेतल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच अगदी आपण पाहतोय वेल रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 20 धावा. शेवटचे 28 चेंडू 62 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष शेवटपर्यंत रंगताना नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती. आणि या दोन्ही फलंदाज कसलेले मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला नामांकित गोलंदाज विरोधी टीमकडे नक्कीच जे आहेत. एका बाजूला SBMCC या महाळुंगे इंगळे, सन्माननीय नितीन शेठ फलके विद्यमान उपसरपंच आणि त्याचबरोबर शकरदादा तुपे माजी उपसरपंच यांच्या मालकीची टीम. हा फटका क्लास पाहायला मिळाला. उलट्या दिशेला फिरून सचिन बर्गेच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या आयोजकांनी मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड, येलवाडी, वेताळे, वाडा या संघाचे संघमालक आदरणीय राहुलदादा थिगळे या ठिकाणी दुपारच्या सत्रात उपस्थित आहेत. सकाळपासून उपस्थित आहेत, परंतु मध्यंतरी 1-2 तास या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ते वेळ काढतायत. परंतु पुन्हा दुपारच्या सत्रात त्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. लॉंग ऑनच्या दिशेला आता हा चौकार खेचलाय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी जारी आहे. 30 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे. स्लोअर 1 होता त्यावरती केलं गेलंय आक्रमण. चेंडू एक टप्पा खात पुन्हा एकदा सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार.
34 धावा बिनबा स्कोर कार्ड वरती ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी मात्र प्रगती पथावरती जारी असताना मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा ओ सचिन बर्गे गुडघा टेकवलाय आणि हात चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी सचिन बर्गेच्या बॅट मधून शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं चिंतामणी प्रतिष्ठान स्वप्ननगरी चाकणचे अध्यक्ष आदरणीय आकाशभाऊ जाधव यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्यांना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. त्यांच्या समोर आला त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या सर्वांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स गुडघा टेकलाय आणि षटकार ठोकलाय सचिन बर्गे. सर्व फटके त्याच्याकडे नक्कीच जे आहेत. अगदी आपण पाहिलं या अगोदर मात्र स्विच साठी देखील प्रयत्न केला, सक्सेसफुल नक्कीच झाला. रिव्हर्स स्वीपचे देखील फटके सकाळच्या सत्रापासून त्याच्या बॅट म्हणून आपण पाहिलेले आहेत. आणि अगदी आपण पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिलाय सचिन बर्गेचा. 2 षटकात 10ची अगदी आपण पाहतो 20ची सरासरी आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहे. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 आसिफ ऑन स्ट्राइक. अगदी आपण पाहतो आहे डावखुरी हाताचा तेजपुंज तारा म्हणून आसिफ शेखची ओळख आहे. तर गोलंदाजी मार्कवरती ललित मुसळे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. आक्रमण केलंय, पूल केलाय, चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी मार्क, बिग सिक्सर, षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. आसिफ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आता पाहायला मिळतं आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ही वेगवान सिंगल घेतली जाईल. कोणत्या प्रकारचा दबाव 2 फलंदाजांवरती जाणवत नाहीये. अगदी आपण पाहतोय दबाव तयार करणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं आहे. परंतु एका बाजूला आरामशीररित्या सचिन बर्गे आणि आसिफ शेख धावा वसूल करताना पाहायला मिळतात. धावफलक 48 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शेवटचे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024चा थरारक अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. आकाशाचे वेध, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, कॅच झालाय, झेल टिपला जातोय, टिपलाय झेल, आसिफ शेखचा संपलाय खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय. या 2 टीम मधून जी टीम जिंकेल ती मात्र आजच्या दिवसातील टॉपर असेल, अर्थात बक्षीस पात्र देखील होईल. त्यामुळं ही झुंज आहे विजयासाठी. ही झुंज आहे पुन्हा एकदा फायनलच्या दिवशी पहिल्याच मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठीची. ही झुंज आहे जिंकण्यासाठीची. RPL अगदी आपण या ठिकाणी पाहतोय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग चा थरार खेड तालुक्यातील एक मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निहाल तुसामत मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नेहमीच अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दमदार परफॉर्मन्स या खेळाडूचा देखील राहिलेला आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगला खेळतो. मिस्टर MPL म्हणून देखील ओळख निहाल तुसामतची जी आहे. तर पाहायचंय की कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये निहाल कशा प्रकारे करतो आहे. निहाल तुसामत मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतो आहे. सिंगल घेतली गेली, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली. धावफलक जर पाहिलं तर मात्र 49 वरती जाऊन पोहोचता आहे. शेवटचे 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल अगदी आपण पाहतोय 33 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक.
सचिन बर्गेट तळ ठोकून उभा आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय बहरदार परफॉर्मन्स नक्कीच राहिलाय संपूर्ण या स्पर्धेत सचिन बर्गेचा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. धावा देखील वसूल करताना नक्कीच जो पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती फ्रंट फुटवरती आलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दिशा दिली आहे या चेंडूला सचिन बर्गेनं. खणखणीत चौकार वसूल करताना जो पाहायला मिळतो आहे. 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू सर. या ठिकाणी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉ कुपनचं या ठिकाणी वितरण चालू आहे. प्रेक्षकांसाठी आज देखील खुशखबर असणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण भाग्यवान प्रेक्षकाला या ठिकाणी एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला लकी ड्रॉ जे कुपन आहेत ते मात्र या ठिकाणी खरेदी करावे लागणार आहेत. ज्यांना ज्यांना या ठिकाणी कुपन खरेदी करायचं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क करायचा आहे. थँक्यू. गो टू कॉम्बॉक्स प्रवीण गायकवाड सर. हा फटका अगदी आपण पाहतोय. आता मात्र शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि सचिन बर्गेला परतावं लागेल. परंतु आपलं काम पूर्ण केलंय सचिन बर्गेनं. 10 चेंडू आणि 33 धावांची खेळी आपल्या संघासाठी साकारली. सचिन बर्गे जबरदस्त खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच मित्रांनो, एकदा सचिन बर्गे यांचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. आपल्याच खेड तालुक्यातील हा नामांकित फलंदाज आहे सचिन बर्गे. तालुक्याची स्पर्धा नक्कीच खेळतोय, परंतु महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपल्या तालुक्याचं नाव हाच खेळाडू रोशन करतोय. आज जबरदस्त खेळ आरपीएल मध्ये सचिन बर्गेचा. या अगोदर देखील मॅन ऑफ द मॅच घेतली आणि आता 10 चेंडू 33 धावांची खेळी या महत्वपूर्ण मॅच मध्ये साकारली सचिन बर्गे यांनी. शेवटचे चेंडू शिल्लक 18 आणि बनवायच्यात 29 धावा. 53 वरती 2 गडी बाद आहेत. राजेश सोरटे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येताना जो पाहायला मिळतो आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून राजेश सोरटेची या ओळख टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आहे. त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. शेवटचे 18 चेंडू 29 धावांची गरज. एक षटक मैदानाच्या आतमध्ये चांगले येणं गरजेचं नक्कीच जे असेल. या चेंडूला सन्मान नक्कीच दिलाय. फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि या धावफलक या एका धावेच्या सहाय्याने 54 वरती धावफलक पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. 2014 साली या राजेश सोरटेंना आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अगदी या संजू मामा यांची जी टीम होती स्मॅशर 11 या टीम मध्ये सर्वप्रथम राजेश सोरटे यांना आपण खेळताना पाहिलं होतं. त्यानंतर मात्र पुण्यामध्ये अनेक ठिकाणी मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. शिवनेर चषक जे जुन्नर या ठिकाणी होतं त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज देखील राजेश सोरटेने घेतलेली आहे. बॅटची कडा त्या ठिकाणी मात्र घेतली गेली. एक वेगवान सिंगल पळून पूर्ण केली जाते एक आणि या धावफलक जाऊन पोहोचेल या सिंगल बरोबर 55 वरती. शेवटचे 16 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज अगदी आपण पाहतो आहे. स्ट्राईकच्या दिशेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. निहाल तुसामत हा फटका पुन्हा एकदा पूल केलाय. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा निहाल तुसामतच्या बॅटमधून. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 61 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. वही जिंदा है जिनकी आज जिंदा है, वही जिंदा है जिनकी प्यास जिंदा है. सिर्फ सांस लेने का नाम नहीं जिंदगी, जिंदा वही है जिनका विश्वास जिंदा है. विश्वासाने खेळावं लागेल. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला पोहोचलेला चेंडू सिंगल पूर्ण केली गेली. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसरी धाव चित्याच्या चापळाईनं पळून पूर्ण केली जाते. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. एक धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 63 वरती. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष. सध्या स्थितीला जरी पाहिलं तर मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये नक्कीच जे आहे. चांगली गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जर केली तर रोमांचकता शेवटपर्यंत या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स साठी ट्राय केला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार गोलंदाजी आणि याच बरोबर मात्र षटकाची होईल समाप्ती. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 63 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांचा असेल लक्ष. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. साबीरबाई इनामदार स्पोर्ट फाउंडेशन किनारा कडू संघाचे कॅप्टन कुलदीप धायबर, तर मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड एलवाडी वेताळे वाडा या संघाचे कॅप्टन विवेक शिवेकर. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. टॉस करण्यासाठी आपण संपर्क करा. तोपर्यंत प्रेक्षकांना पुन्हा एकदा आमची विनंती आहे, लकी ड्रॉचे कुपन वितरित केले जात आहेत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीचे आयोजक आपल्यापर्यंत येतील, पोहोचतील, किंवा ज्यांना कुपन हवा असेल त्यांनी देखील डाव्या व्यासपीठाच्या बाजूला संपर्क करा. कुपनचं वितरण सुरू आहे. O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तम सावंत सर. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय हा फटका अमर गोरेच्या बॅट मधून गगनाला गवसणी घालणारा एक गगनभेदी उत्तुंग षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. SBMCC महाळुंगे या अगोदर 80 धावा चेस केल्या होत्या. या मॅच मध्ये देखील दमदार परफॉर्मन्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलक जर पाहिलं तर मात्र षटक क्रमांक चालू आहे. 5वं षटक. 70 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 10 चेंडू 12 धावा. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळतं आहे. ललित मुसळे गोलंदाजी मार्गवरती नक्कीच सज्ज आहे. अगदी आपण पाहतो आहे. पाणी द्या बरं आतमध्ये. पोचवा, पाणी पोचवा. तर या ठिकाणी खेळ असेल, पंचकृषी असेल, अगदी या ठिकाणून जे क्रिकेटचे रसिक मैदानावरती उपस्थित झालेले आहेत सर्वांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटी या खेड तालुका यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची RPL हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आणि महत्त्वपूर्ण सामना. 2 विजयी टीम आमने सामने आहेत. अर्थात जी टीम या मॅच मधून जिंकेल ती बक्षीस पात्र होईल. आजच्या दिवसातील टॉपर टीम ती नक्कीच असेल. अगदी आपण पाहतोय ती टीम कोणती, काही वेळाची प्रतीक्षा नक्कीच करावी लागेल. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती धडीकनी मात्र सिंगल घेतली जाते. 1 धाव धडीकनी पूर्ण केली जाते. फार मोठा संघर्ष नक्कीच आपल्याला आतापर्यंत जो पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक 9 आणि जिंकण्यासाठी 11 धावांचं लक्ष. हे मैदान अनेक विक्रमांचं साक्षीदार आहे. या मैदानानं या अगोदरची 4 पर्व नक्कीच पाहिलेले आहेत. अनेक क्रिकेट स्पर्धा या मैदानानं पाहिलेल्या आहेत आणि अगदी आपण पाहतोय या ऐतिहासिक मैदानावरती पार पडतो आहे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024चा थरार. आणि उत्कंठा प्रत्येकाला आहे की या पर्वाचा विजेता कोण. परंतु बक्षीस पात्र होणारा पहिला संघ मात्र काही वेळात आपल्या समोर काढा. स्टेट ड्राईव्ह अगदी आपण पाहतो आहे. लॉफ्ट केलाय. षटकारासाठी चेंडू जाताना जो पाहायला मिळतो आहे अमर गोरे ऑन फायर. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 7 पे 7 77 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 8 चेंडू 5 धावांची गरज.
भरकटणारी गोलंदाजी, व्हाईट बॉल पंच इशारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी या मजबूत पकड या सामन्यावरती तयार करण्याचा प्रयत्न SBMCC महाळुंगे इंगळे. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय दमदार परफॉर्मन्स त्या ठिकाणी राहिला. हा फटका अगदी आपण पाहतो आहे. शतरक्षक येईल चेंडूवरती सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल केला गेलाय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सन्माननीय नितीन शेठ फलके, विद्यमान उपसरपंच सन्माननीय शक्करदादा तोपे, माजी उपसरपंच यांच्या मालकीचे आहे SBMCC महाळुंगे इंगळे. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय जाकमाता स्पोर्ट जगदंबा 72+ चिकाशेठ वाघमारे, भरतशेठ जगदाळे आणि सय्यदभाई इनामदार यांच्या मालकीची टीम. हा चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मॅच संपताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, अर्थात विजेता ठरताना पाहायला मिळते SBMCC महाळुंगे इंगळे. आणि RPL 2024 मध्ये पहिली बक्षीस पात्र ठरणारी टीम ठरताना आपल्याला पाहायला मिळते SBMCC महाळुंगे इंगळे. जबरदस्त खेळ. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये पहिला संघ आपण पाहिले तर आजच्या दिवसातील टॉपर राहत क्वालिफायरसाठी पात्र होत या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत दाखल होते. श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे नगरीचे माजी उपसरपंच शेखरदादा तुपे तथा विद्यमान उपसरपंच श्री क्षेत्र महाळुंगे नितीन शेठ फलके यांच्या मालकीचा संघ SBMCC क्रिकेट क्लब अर्थात श्रीपती बाबा महाराज क्रिकेट क्लब महाळुंगे इंगळे हा संघ मात्र बक्षीस पात्र फेरीत दाखल होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच साठी आपण जोडले जाणार आहोत. याच खेड तालुक्याचा एक गोड आवाज उत्तम सावंत सर आपल्या बरोबर जोडले जातील मॅन ऑफ द मॅच साठी. टॉस आपण प्रथमतः करतोय, नाणेफेकीचा कौल आपण करतोय. पुढील मॅच सुरू होणं गरजेचं असेल, वेळ भरपूर झालेला आहे. त्यामुळे मी विनंती करेल दोन्ही संघांचे कॅप्टन कुलदीप धायबर आणि कॅप्टन विवेक शिवेकर या दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस त्या ठिकाणी प्रथमतः करतोय आणि तदनंतर आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहे आणि फोटो सेशन होणार आहे. जो पहिला संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. मी अजिजभाई तुरुक यांना विनंती करेल, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र कडूस, सुभाषभाऊ बिरदवडे, शेखरदादा तुपे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच महाळुंगे इंगळे आणि संदीपभाऊ माळुंकर पाटील यांना विनंती करेल आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. त्यानंतर आपण फोटो सेशन संपन्न करणार आहे आणि जी काही संघ मालकांच्या वतीनं वैयक्तिक पारितोषिक आहे ते देखील आपण खेळाडूंना देऊन सन्मानित कराय. टॉस आपण करतोय. शेखरदादा तुपे आहेत, अजिजभाई तुरुक आहेत, संदीपभाऊ माळुंकर पाटील आहेत. कॅप्टन चला विवेक या आणि कॅप्टन कुलदीप धायबर या दोनही संघनायकांना विनंती करेल आपण टॉस या ठिकाणी करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस प्रथमतः केला जातोय. कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विवेक शिवेकर, कॅप्टन कुलदीप धायबर यांना विनंती केल्या तर आपण टॉससाठी या. सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः टॉस करतोय. पुढील मॅच सुरू होणं आपल्याला गरजेचं असेल कारण का अजून 6 ओव्हरचे 2 सामने इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. सगळेच प्रेक्षक या स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. खेड तालुक्याची मानाची भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा अर्थात हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 5वं पर्व आजचा सुपर 8चा थरार आणि दुपारच्या सत्रातील लढत ही मॅच आपण इथे मैदानात पाहणार. सामना क्रमांक 4 तो मात्र पाहायला मिळेल. कॅप्टन कुलदीप धायबर यांना विनंती असेल या. कॅप्टन विवेक शिवेकर आलेत. दोन्ही संघनायकांना विनंती आपण या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कोण कॉल करते? कुलदीप आणि विवेक. ओके, विवेक कॉल करतायत. टेल्स काटा. टॉस प्रथमतः जिंकला विवेक, काय निर्णय? निर्णय क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. टू डायची लढत आहे, जिंकणं गरजेचं असेल. प्लेइंग 11 मध्ये किंवा टीम मध्ये काही चेंजेस काय बद्दल काय सांगशील? नाही, तेच प्लेइंग 11 घेऊन उतरू आम्ही. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर कडूस किनारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. कुलदीप धायबरच्या नेतृत्वाखाली ती टीम आहे आणि खरं तर त्या टीमला किती धावांपर्यंत रोखला आणि कशा प्रकारे कामगिरी राहील, काय स्ट्रॅटेजी असेल त्याबद्दल काय सांगशील? फर्स्ट मॅचपासून मी 70-75चा टार्गेट घेऊन चालतोय आणि या मॅचमध्ये पण तेवढाच टार्गेट घेऊन चालेल, कारण की माझ्याकडे तेवढा बॅटिंग लाईनअप आहे जो चेस करू शकतो 70-75. अजून काय नाही. विवेक, शेवटचा एकच प्रश्न करेल की हुतात्मा राजकुर प्रीमियर लीग तू खेळतो आणि या स्पर्धेतील सगळ्यात युवा कॅप्टन, कमी वयातील कॅप्टन म्हणून तुझ्याकडे क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष लागले आणि तुझ्या कामगिरीची अपेक्षा या स्पर्धेत फार प्रेक्षकांना आहेत, त्याबद्दल काय सांगशील? आणि या स्पर्धेत संघ मालकांचा रिस्पॉन्स कसा राहिला तुझ्या टीमसाठी, त्याबद्दल काय सांगशील? रिस्पॉन्स चांगला आहे आणि खरं तर कॅप्टन म्हणायला गेलं तर मी पूर्ण टीम घेऊन चालतोय असं सगळं नाही. जसं तुम्ही बघितलं बर्गे सर कसे टीम घेऊन चालतात तसं सगळं काही नाही आहे. माझ्या टीममध्ये खूप सारे एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, ते टीम घेऊन चालतात आणि मी ॲज अ प्लेयरच खेळतोय. ते मला ज्या ज्या ठिकाणी ऑक्युपाय करायचे त्यांना ते करतात, बाकी काय नाही. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. विवेक शिवेकर, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कुलदीप धायबर आपल्या समोर आहेत. ओके, ऑल द बेस्ट दोन्ही संघांच्या कॅप्टन. आपण मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब देतोय. तत्पूर्वी सचिन बर्गे यांच्यासाठी संघ मालक शेखरदादा तुपे, नितीन भाऊ फुलके आणि संदीप भाऊ म्हाळुंकर पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मी सचिन बर्गे सरांना विनंती करेल, आपण या 1000 रुपयांचं पारितोषिक आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सगळ्या मान्यवरांना विनंती, आपण सगळे समोर या. तदनंतर आयकॉन आयडॉल निहाल तुस्सामत यांना विनंती, आपण या. सचिन बर्गे सरांसाठी 1000 रुपये संघ मालक आणि संदीपभाऊ म्हाळुंकर पाटील यांच्या वतीनं. त्याचबरोबर निहाल तुस्सामत आयडॉल देहू रोड मावळ यांच्यासाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक संघ मालकांच्या वतीनं आहे. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले निहाल अँड टीम. सचिन बर्गे सर अँड टीम खूप चांगला खेळ या स्पर्धेत यावर्षी या टीमकडनं आपण पाहिला. मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब आपण या ठिकाणी देतोय आणि या मॅचचा सामनावीर किताब ठरेल सचिन बर्गे. बॅक टू बॅक या मॅच मध्ये पुन्हा एकदा ठरतील मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचे मानकरी. 11 चेंडू आणि 30 धावांची खेळी करत सामनावीर किताबाचे मानकरी ठरतात सचिन बर्गे सर यांना आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबांना इथे मात्र सन्मानित करतोय. सगळी पारितोषिक आपण सचिन बर्गे सरांना या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. स्लीव्ज, कार्ड, गॉगल, कॅप, टी शर्ट, ट्रॉफी, त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं सामनावीरचं एक आकर्षक ट्रॉफी आणि प्लेअर ऑफ द मॅचचा चेक आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सचिन बर्गे सर या मॅच मध्ये ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचे मानकरी. फोटो सेशन आपण करणार आहे. तत्पूर्वी सचिन बर्गे सर आपल्या समेत या ठिकाणी सोडले जातील. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपण सचिन बर्गे सर आपल्या समेत सोडले जात आहेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सचिन बर्गे सर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगची कित्येक पर्व विजेते संघनायक म्हणून त्यांना आपण पाहिलं, कित्येक पर्व विजेते खेळाडू म्हणून पाहिलं. आज पुन्हा एकदा SBMCC माळुंगे हा संघ बक्षीस पात्र होतोय. संघ मालकांच्या चेहऱ्यावरची खुशी तर प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्याबद्दल आणि या मॅच मध्ये तुमच्या संघाने केलेली कामगिरी त्याबद्दल काय सांगाल? प्रथमतः नितीन शेठ आणि शेखरदादा यांचं अभिनंदन आणि आभार करतो की आमच्यावर विश्वास ठेवला सोन्या गौरव, आणि त्यांनी सांगितलं होतं की काही झालं तरी ऑप्शनवर कितीही पॉईंट लागू दे की सचिनला आपल्या टीममध्येच घे, आणि मी आभार मानतो. अमरने पण तसंच केलं. कदाचित त्याच्यामुळंच आम्ही जिंकलो. आणि दुसरं म्हणजे टुर्नामेंट खूप छान आहे आणि 2 सलग जिंकायचा तर प्रयत्न केला होता, प्लॅनिंग केला होता. आज सगळ्यांनी कदाचित बाकीच्या कॅप्टननी माझ्या लोकल बॉलरवर हे ठेवलं असेल आणि रवी सप्रेने आज खरोखर चांगली बॉलिंग केली. निश्चितच नेक्स्ट मॅचला त्याचा फायदा होईल मला. तुमची टीम आपण पाहतो SBMCC माळुंगे खरं तर तालुक्यातील सगळ्या खेळाडूंना घेऊन खेळत आहेत. पश्चिम भागातील खेळाडू आहेत, पूर्व भागातील खेळाडू आहेत आणि आयकॉन आयडॉलने देखील चांगला खेळ केला आसिफ आणि निहालनी. त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच जे राखीव प्लेयर आहेत ना, मी त्यांचं आभार मानतो, कारण त्यांनी खूप सपोर्ट केला. माझ्या टीममध्ये असा एक पण प्लेयर म्हणणार नाही की मला खेळवा, मला खेळू नका. ते खूप सपोर्ट करतात. कदाचित त्याच्यामुळेच आमचा विजय झाला. आणि निहाल आणि आसिफ बरोबर बोलायचं म्हणलं तर निहाल तो ऑप्शनमधूनच आला होता. संघ मालकाचं म्हणण्यापेक्षा तात्यांचं आणि अमरचं भरपूर डिस्कशन चालू होतं की स्पेशल बॅट्समन घ्या स्पेशल, पण मी लास्ट टाइम जे हरलो ते लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे हरलं. त्यामुळे मी गेल्या वर्षीच प्लॅनिंग केलं, काही झालं तरी पुढच्या वर्षी मी लेफ्टीच घेणार आणि ओपनिंगला लेफ्टी राईटीच कॉम्बिनेशन राहील. त्यामुळे मला सोपं गेलं कदाचित.
सचिन सर शेवटचा एकच प्रश्न करेल. तालुक्यातील नवीन खेळाडू हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून खरं तर घडताना पाहायला मिळत आहेत. नवीन खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून काय संदेश द्याल, कशा प्रकारे क्रिकेट खेळलं पाहिजे आणि कशा प्रकारे इथून पुढची कारकीर्द घडवली पाहिजे? निश्चितच बरेच प्लेयर मी आता पाहतोय, मी तर 40+ झालोय. बरेचसे प्लेयर इनर गॉगल घालून येतात पण परफॉर्मन्स 0 असतो. मला असं वाटतं आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे, लाईव्ह आहे, पण तुम्ही परफॉर्मन्स करा. गॉगल नंतर घाला, 1-2 मॅन ऑफ द मॅच घ्या आणि टीमसाठी घ्या. पहिलं थोडंसं ॲटिट्यूड कमी करा, निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होईल. थँक्यू, ऑल द बेस्ट. बेस्टिन बर्गे सर आपल्या समोर होते. एक टीमचं फोटो सेशन आपण करतोय. SBMCC म्हाळुंगे इंगळे संघाचे संघमालक आदरणीय शेखरदादा तुपे, संदीपभाऊ म्हाळुंकर पाटील, नितीनभाऊ फलके, जे सगळे उपस्थित म्हाळुंगे नगरीचे ग्रामस्थ आहेत, त्या सगळ्यांना विनंती करेल आपण सगळ्या संपूर्ण टीम या आपण विजेता जो संघ सुपर 8 जिंकत इथे टॉपर राहत आजच्या दिवसातून बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेला आहे, त्या टीमचं फोटो सेशन आपण करतोय. तोपर्यंत पुढील टीम चला. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड, येलवाडी, वाडा, वेताळे या टीमला विनंती आहे. ट्रान्स तुमचा सुरू होईल आणि त्यानंतर आपण सुमधुर संगीताच्या माध्यमातून या ठिकाणी आपली एंट्री या स्पर्धेच्या निमित्तानं ती मात्र मैदानी होताना पाहायला मिळेल. टीम रेडी आहे का मैत्री ग्रुप? फोटो सेशन आपण करतोय. तोपर्यंत सगळ्या खेळाडूंचं आणि संघ मालकांचं फोटो सेशन आपण संपन्न करतोय. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग आपण पाहिलं तर संपन्न होते 5व्या पर्वात आणि 5व्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर पहिला संघ जो मात्र बक्षीस पात्र फेरीत दाखल झालाय श्रीपती बाबा महाराज क्रिकेट क्लब म्हाळुंगे इंगळे या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शेखरदादा तुपे आणि नितीनभाऊ फलके यांचं 2 वर्षांचं स्वप्न यावर्षी पूर्ण होताना पाहायला मिळते. संघ मालकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मॅच आपण सुरू करतो. चला ना, फिल्डिंग करणारी टीम